किती वर्षांनी आलात वास्तू द्या बजेटला हल्ली बजेटला पण आलो होतो. बजेटला झालं बजेट शांत झाले. ठीक आहे. हो मी जवळपास मी विषय आता दोन विषय आयुक्ताच्या कानावरती घातले. एक विषय म्हणजे मुंबई शहराच्या जमिनी खालून जाणाऱ्या ज्या केबल्स आहेत, मग त्या रिलायन्सच्या असतील, अदानीच्या असतील किंवा इतर ज्या काही आहेत, आज मुंबई महानगरपालिकेची एकूणच आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं येणारे जे पैसे आहेत ते महानगरपालिका का घेत नाही आहे. आणि त्यांनी आता सांगितलं की तो राज्य सरकारने निर्णय केलेला आहे, परंतु मला असं वाटतं की आत्ता आयुक्तांकडनं राज्य सरकारला ते त्या प्रकारचं पत्र जाईल आणि महानगरपालिकेला मिळणारे जे पैसे आहेत ते घालवू नयेत महानगरपालिकेने, अशी आमची इच्छा आहे. कारण एकतर GST नंतर ऑप्शा बंद झाला आहे आणि ऑप्शा बंद झाल्यामुळे महानगरपालिकेवरती खूप ताण आहे. तर तो एक विषय होता. मला असं वाटतं संदीप देशपांडे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील. आणि दुसरा विषय होता तो म्हणजे महानगरपालिकांचे हॉस्पिटल्स. या हॉस्पिटलवरती मुंबई महाराष्ट्रातनं येणाऱ्या पेशंट्सचा विषय नाही आहे, परंतु परराज्यांमधनं येणाऱ्या पेशंट्सचा जो विषय आहे तो इतका लोड ह्या सगळ्या महानगरपालिकांच्या हॉस्पिटलवरती येतो आणि त्याच्यानंतर सगळे परिस्थिती बिघडते. बरं, या सगळ्या गोष्टींचं ओझं व्हायला लागते मुंबई महानगरपालिकेला. म्हणजे इतर राज्यांमधनं येणाऱ्या पेशंट्सना, ते काय पेशंट नको किंवा हवेत हा विषय नाही आहे, परंतु इतर राज्यांमधले येणारे जे पेशंट्स आहेत त्या महानगरपालिका तिकडची लोकं ही काही मुंबई महानगरपालिकेला काही पैसे देऊ करते का, की नुसतेच फक्त आपण पेशंट बघायचे आहेत आणि आपल्या शहरावरचा किंवा हॉस्पिटलवरचा लोड वाढवायचा आहे. तर या दृष्टिकोनातनं काही काय म्हणतात त्याला वेगळे चार्जेस काही करता येतील का, कसे करता येतील किंवा काय, या दृष्टिकोनातनं आत्ता आमचं बोलणं झालं. दुसरीकडे तुम्ही म्हटलात की महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक स्थितीत आहे किंवा पैसे खर्च होत आहेत. दुसरीकडे यांनी राज्य सरकारचं जवळपास 5-6 हजार येणं महानगरपालिकेचं बाकी आहे आणि महसूल 5-6 हजार कोटी येणं बाकी आहे आणि महसूल वाढीच्या दृष्टीनं मुंबईतील कचरा असेल या गोष्टींवरती सुद्धा महापालिका कर लावणार आहे. कचरा असेल, घनकचरा व्यवस्थापनासाठी ते कर लावणार आहेत. आज विदर्भ दौऱ्यावर आपल्या इथल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेळावा आयोजित केलाय. त्याला मी जातोय. खरं म्हणजे निवडणुकीत मी इकडे प्रचाराला आलो होतो आणि तेव्हा मी सांगितलं होतं की आमच्या उमेदवारांना महायुतीच्या निवडून द्या आणि मग निवडून आल्यावर गुलाल उधळायला आणि आपले आभार मानायला मी येईन. त्याप्रमाणे या जनतेचे आभार मानण्यासाठी मी इकडे आलेलो आहे. खरं या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं, काम करणाऱ्या लोकांना सत्ता दिली आणि त्यामुळे आणखी आमची जबाबदारी वाढलेली आहे. म्हणून आता त्यांचे आभार मानायला मी या पंतप्रधान कार्यालयानं घेतलेली आहे आणि मुख्य सचिवांना निर्देश दिलेला आहे. बिलकुल यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन आणि मुंबईच्या महापालिका आयुक्तांशी देखील मी स्वतः बोललोय आणि त्यांना या संदर्भात गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तुम्हाला धमकी आल्यानंतर श्वेता महाले यांना सुद्धा धमकी आलेली आहे, कसं बघता एकूणच याची? खरं म्हणजे धमक्या या मला यापूर्वी देखील अनेक वेळा आल्या होत्या. म्हणजे अगदी मी जेव्हा शाखा प्रमुख होतो तेव्हा आमचे आनंद दिघे साहेब होते, त्यावेळेस देखील लेडीज बार बंद केले त्या काळात. त्यावेळेस देखील खूप धमक्या आल्या, ठार मारण्याच्या धमक्या आल्या आणि अनेक प्रयत्नही झाले, परंतु मी कधी घाबरलो नाही. गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो त्यावेळेस देखील नक्षलवाद्यांनी देखील मला धमक्या दिल्या, परंतु त्यांच्या धमक्यांना मी कधीच भीक घातली नाही आणि आपल्या गडचिरोलीच्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं नक्षलवाद संपवण्यासाठी. त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये पहिला प्रकल्प सुरू करण्याचं काम या ठिकाणी मी केलं सुरजागडमध्ये आणि त्यामुळे नक्कीच आता तिथल्या हाताला काम मिळतोय आणि गडचिरोली देखील आपण बघताय की नक्षलवाद जवळपास संपुष्टात आलाय आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील सांगितले 2026 पर्यंत आपला देश नक्षलमुक्त करायचा.
आता स्वतः मुख्यमंत्री गडचिरोली बघतायत, ते पालकमंत्री आहेत, आणि म्हणून अशा अनेक वेळा मला धमक्या आल्या, पण या अशा धमक्यांना मी कधी घातली नाही, धमक्यांना मी कधी घाबरलो नाही, घाबरणारही नाही. उद्धव जालन्यात आज 10वीचा पेपर होता, 10वीचा पेपर फुटलेला आहे, काय सांगाल? त्याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई. वाचत असताना जी माहिती घेत असताना आपल्या सर्वांना कल्पना आहेच, कोकणामधील संगमेश्वर तालुक्यामधील कसबा या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना सोक्यांकडून मिळाल्याच्या धोक्यानंतर त्यांना पकडलं गेलं. महाराजांचं आज तिथे ज्या वाड्यात त्यांना तिथे पकडलं गेलं, ज्या वाड्यात ते राहत होते, आज त्या ठिकाणी मी स्वतः भेट दिली. त्या स्मारकासंदर्भात सन्माननीय सुभाषजी बने साहेब असतील, सन्माननीय रोहनजी बने असतील किंवा आमचे राजूजी असतील, स्थानिक आमदार शेखर निकम साहेब आहेत, सर्वांनी त्या बाबतीमध्ये सातत्याने पाठपुरावा केला आहे. भाजपचे प्रमोदजी जठार असतील, त्यांनी देखील या बाबतीमध्ये सातत्याने पाठपुरावा केला आहे. आणि आज महसूल राज्यमंत्री म्हणून त्या संपूर्ण जागेची मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. मूळ जिथे अडचण होती, जागा जी आहे ती खाजगी मालमत्ता आहे आणि म्हणून भूसंपादनाचे तिथे प्रश्न होते किंवा जे जागा मालक आहेत त्यांच्यासोबत काही चर्चा करणं देखील आवश्यक आहे. परंतु पाहणी केल्यानंतर एक लक्षात आलं की अजूनपर्यंत त्या सदर जागेची मोजणी अजून झालेली नाही. जुने आहे ते जुने नकाशे आपण रेफर करतो की त्याचा आपण आधार घेतोय. नव्याने मोजणीचे आदेश हे मी आज भूमी अभिलेखला आणि संबंधित विभागाला मी दिलेले आहेत आणि पुढच्या 7 दिवसाच्या आतमध्ये हे सगळे नकाशे त्यांना मी माझ्याकडे मी सादर करायला सांगितलेले आहे. ही कोण सारा नावाची बाई आहे, हिला दर्शिक लाज वाटायला पाहिजे की ज्या वेळेला भारत 600 वर्ष मुघल, निजाम, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज, डच यांच्या गुलामगिरीचा सामना करून हजारो महिलांची इज्जत लुटल्या जात होती, हिंदूंची कत्तल चालू होती, त्यावेळेला 2 छत्रपती यांनी या सगळ्यांना थोपवण्याचं काम केलं आणि स्वराज्य निर्माण केलं. त्या बाईला यांच्या पराक्रमाची काय गाथा माहीत आहे आणि या गोष्टी या इतिहासाला ती काल्पनिकमध्ये तिला लाज शरम वाटते का काय तिला? त्या बाईला जो इतिहास आमचा मराठ्यांचा महाराष्ट्रामध्ये आहे त्या इतिहासाला तू काल्पनिक म्हणते, तुला काय माहीत आहे का? आणि अशा निर्लज्ज बायाने या इतिहासाला बोलू नये. आणि माझं महिलांना आव्हान आहे की जी संभाजीराजांनी लढाई या त्या काळात लढली आणि जो धर्म वाचवला, महिलांची अब्रू वाचवली, अगदी स्वराज्य देखील वाचवलं, अशाचा अपमान करणारी जर महिला असेल तर महिलांनी तिचा थोबा ठेचायला पाहिजे. झोपडपट्ट्या आहेत जिथे अनधिकृत जी कमर्शियल जागा पण आहे तिथे पण तुम्ही कर लावताय, तर मग महानगरपालिकेच्या जमिनीखालनं जाणाऱ्या ज्या 42 युटिलिटी आहेत त्या युटिलिटीपैकी किती लोकांकडनं आपण कर वसूल करतो? म्हणून आमची मागणी आहे की जर त्या युटिलिटीच्या खालनं ज्या गेलेल्या आहेत, मग त्या रिलायन्सच्या असतील, एअरटेलच्या असतील, कोणाच्याही असतील, त्यांच्याकडनं जर कर वसूल केला गेला तर जवळजवळ 8 ते 10 हजार कोटीचं उत्पन्न हे महानगरपालिकेला मिळू शकतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत महानगरपालिकेने. म्हणजे राज्य सरकार पण आपल्या जी येणी आहेत ती देणार नाही, बोजा पण आपल्यावर पडणार, तर मग महानगरपालिका पैसे कोण? नवी मुंबई या संघटनात्मक जिल्ह्यामध्ये संघटन पर्वामधील असणाऱ्या सक्रिय सदस्य अभियानाची आज कार्यशाळा होती. जवळजवळ या ठिकाणी 67% जास्त प्राथमिक सदस्य दोन्ही मतदारसंघामध्ये झालेले आहेत. 100% असणारे लक्ष्य हे 28 तारखेपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी प्राथमिक सदस्य 50 पूर्ण केले आहेत त्या सगळ्यांनी सक्रिय सदस्याचे फॉर्म भरून प्रत्येक बूथवरती 3 कमीत कमी सक्रिय सदस्य व्हावेत या दिशेने जाण्यासाठी ज्यांचे 50 पेक्षा कमी प्राथमिक सदस्य आहेत त्यांना थोडंसं मोटिवेशन स्पीच देऊन किंवा त्यांच्याबरोबर बोलून त्यांना त्यांच्या भागांमध्ये प्रवास करून ते करावेत या संदर्भातलं मार्गदर्शन आज मी प्रदेशाचे असणारे दोन्ही पदाधिकारी म्हणून आज विक्रांतजी
या ठिकाणी बावनकुळेजींनी त्यांना आणि मला पाठवलं होतं. त्यामुळे सर्व ठिकाणी सक्रिय जी सदस्यता अभियान जे आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वाच्या दिशेने गेलं पाहिजे. बूथच्या रचना या पूर्ण झाल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टीचं आम्ही सगळीजण फॉलोअप घेतो. मला असं वाटतं की कोकण प्रांताची ही संस्कृती आहे की एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला सगळे पक्षभेद विसरून एकत्र येतात. याचं मूर्तिमंत उदाहरण आजचा हा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांच्या प्रांगणातला कार्यक्रम आहे. याच्यामध्ये आम्ही सगळेच एकत्र होतो आणि ह्याच्यामध्ये आमची भाषणं पण तुम्ही ऐकली असाल की महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या विकासाच्या दृष्टीनं आम्ही कायमस्वरूपी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र राहू हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आणि हाच आदर्श महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी घ्यावा ही आमची विनंती आहे. राजकारणातले वेगवेगळ्या विचारसरणी वेगळी असेल. भास्कर पण तुमच्यासोबत आज जिवंत नाही, भास्कर जाधव साहेब देखील आमच्यासोबत आहेत. त्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशी कुठे राजकीय कटुता नाहीच आहे ना. आणि ती राजकीय कटुता नसताना आता आपल्याला विनंती करायची आहे की आपण निर्माण करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील 65 इमारतींचा जो विषय आहे की ज्यासाठी कोर्टाने आदेश दिलेत की 65 इमारती या तोडल्या पाहिजे. आणि मला वाटतं ह्या 65 इमारतीमधील राहणारे नागरिक जे आहेत जेव्हा त्यांनी रूम्स घेतले, बिल्डिंगमध्ये घर घेतले, तेव्हा त्यांना वाटलं की पूर्णपणे ही बिल्डिंग जी आहे ती लिगल आहे. पेपर त्यांना दाखवण्यात आले, KDMCचे पेपर असतील, रेराचे पेपर्स असतील, इवन दो पेपर्स दाखवून लोन देखील बँकेकडून मिळालेलं आहे. म्हणजे याच्यामधून साहजिकच लोकांना वाटणार की बाबा लिगल बिल्डिंग आहे, आम्ही लिगलमध्ये घरं घेतो आहे. आणि त्यांचा कुठेही दोष नसताना देखील त्यांना आज मला वाटतं त्यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार आहे. कोर्टाने आदेश दिलेले आहेत. यासाठी आम्ही वकिलांची मदत घेतो आहे, त्यांना एक टीम देतो आहे. त्याचबरोबर UD डिपार्टमेंटमधून कशाप्रकारे त्यांना मदत करता येईल, त्यांना सेफगार्ड करता येईल. परवाच मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बदलापूरमध्ये असताना त्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे लोकांना की आम्ही पूर्णपणे जे आहे लोकांच्या पाठीशी आहोत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांनी देखील सांगितलेलं की याच्यामध्ये कुठली पॉलिसी करून ह्यांना सेफगार्ड करता येईल का. तर माझं एवढं सांगणं आहे की बाबा पूर्णपणे या लोकांच्या पाठीशी आम्ही लोक आहोत. शासन देखील या लोकांच्या पाठीशी आहे. याच्यामध्ये जर कारवाई कोणावरती करायची असेल तर ती कारवाई जी आहे ती बिल्डर्स ज्यांनी फसवणूक केली अशा लोकांवरती जी आहे ती कारवाई झाली पाहिजे. तर आमची बाजू जी आहे या लोकांची बाजू कोर्टामध्ये पुन्हा कशाप्रकारे मांडता येईल आणि कशाप्रकारे यांना दिलासा देता येईल, रिलीफ देता येईल, याच्यासाठी आमचे प्रयत्न जे आहेत ते पूर्णपणे सुरू आहेत. बिल्डरवर कारवाई करण्यासाठी काही तपास यंत्रणांना आदेश आपल्याकडून गेले? बघा, ह्याच्यावरती आता शासनाच्या माध्यमाने मला वाटतं याच्यामध्ये कमिटी करून काहीतरी ठोस तोडगा हा कशाप्रकारे निघेल याच्यावरती पहिलं तर आता प्रायोरिटी हे आहे की बाबा या लोकांना बेघर होता कामा नये. या लोकांवरची जी टांगती तलवार आहे ती कशी हटेल. या लोकांना कशाप्रकारे ज्यांनी समजून घेतलं की बाबा मी लिगल घरामध्ये चाललो आहे, कोणी लोन घेतलं, कोणी मंगळसूत्र विकून घेतलं, कोणी दुसऱ्याकडून पैसे उसने घेऊन घेतलं, जमिनी विकल्या लोकांनी. तर मला वाटतं याच्यामध्ये लोकांना दोष जो आहे तो कुठेच नाही आहे, लोकांचा दोष कुठेच नाही आहे. तर अशा लोकांच्या मागे जे आहे पूर्णपणे आम्ही लोक उभे आहोत. आज हे सगळे लोक मला भेटण्यासाठी आलेले आहेत. मी शिंदे साहेबांशी देखील या विषयामध्ये बोललेलो आहे. याच्या अगोदर देखील असे प्रसंग कल्याण डोंबिवलीमध्ये आले होते, जिथे लोकांना आम्ही मदत केली, लोकांना सहकार्य केलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा टॅक्सचा विषय असेल, 500 कोटीपेक्षा जास्त टॅक्स हा माफ केला आपण 27 गावांचा. 27 त्याचबरोबर क्लस्टरसारखी योजना ही देखील त्यासाठीच आणली की धोकादायक इमारती ज्या आहेत आणि त्याचबरोबर इलिगल इमारती ज्या आहेत यांना कसं प्रोटेक्शन देता येईल, त्याचं कसं रिडेव्हलपमेंट करता येईल, त्याच्यासाठी आपण क्लस्टर पॉलिसी आणली. नवीन UDCPR आणला. उल्हासनगरसाठी एका शहरासाठी जनरल UDCPR पुरत नव्हता, रिडेव्हलपमेंट होत नव्हती. मग उल्हासनगरसारख्या शहरासाठी वेगळा UDCPR बनवण्याचं काम, त्याच्यावरती 1 वर्ष अभ्यास केला आणि त्याच्यानंतर नवीन UDCPR बनवलं जेणेकरून उल्हासनगरच्या डिलॅप्टेड इमारती ज्या आहेत धोकादायक इमारती ह्या देखील रिडेव्हलपमेंटला जातील. तर असे अनेक निर्णय, BSVPचे प्रकल्पामध्ये अडकलेली लोकांची घरं असतील ही देखील देण्याचा निर्णय जो आहे, तिथे देखील टॅक्स माफ करण्याचं काम, तिथे देखील लोकांचे पैसे माफ करण्याचं काम. त्याचबरोबर ह्याच्या अगोदर म्हाडाचा विषय झाला होता माझ्याच मतदारसंघामध्ये, त्यांना 2 इन्स्टॉलमेंट माफ करण्याचं काम हे देखील सरकारने केलेलंच आहे. तर सरकार सर्वोपरी लोकांच्या पाठीशी आहे. पत्ता करतो गुल हो